आणि यानंतर पुढची बातमी एका वादाची आहे। भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि जनतेबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं। बबनराव लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यावरनं विरोधकांनी लोणीकरांवरती टीकेची तोफ डागली आहे। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याची दखल घेत लोणीकरांचे कान टोचले। उचलवट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। ऐकलत राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर काय म्हणाले। पण लोणीकर इतक्यावरच थांबले नाही। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले। जणू स्वतःच्या खिशातनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे या आविर्भावात बबनराव लोणीकरांचं बोलणं होतं। तर लाडकी बहीण योजनेवरनंही लोणीकरांनी बेताल वक्तव्य केलं। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। लोणीकरांच्या प्रत्येक वाक्यात सत्तेचा दर्प होता, उन्माद होता। सोशल मीडियावरती सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवरती टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। जालना जिल्ह्याच्या परतूर मधल्या एका कार्यक्रमात बबनराव लोणीकरांची ही सत्तेची मगरुरी पाहायला मिळाली। त्यावरनं राज्यात वादाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी लोणीकरांवर टीकेची झोड उठवली। या राज्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही। हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। सत्तेत आल्यानंतर कसा माज चढतो त्याच हे उदाहरण आहे। दुसरं याला काही त्याची तुलनाच होऊ शकत नाही। आणि भल्या भल्यांचा माज या देशातल्या जनतेनं उतरवलेला आहे। बबनराव भ्रमात राहू नका, ही जनता एक दिवस तुमच्या उरावर बसेल। चहू बाजूंनी टीका सुरू झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोणीकरांचे कान टोचले नसते तरच नवल। अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही, तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। त्यानंतर लोणीकरांना उपरती झाली खरी, पण त्यांचा तोरा काही कमी झाला नाही। काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झळालं अशा प्रकारचा कलमा करतायत। हे निराधार आहे, हे खोटं आहे। मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय आहे, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे, बोललोच नाही मी। आता वादग्रस्त वक्तव्य करण्याची बबनराव लोणीकरांची ही काही पहिलीच वेळ नाहीये। पण अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवर कोण घालणार हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।